सर्व शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार. सावधान, महाराष्ट्रावर आलं नव्हतं इतकं मोठं संकट येतंय. संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक भयंकर बातमी समोर आली. एक अशी बातमी जी थेट हवामानाच्या संदर्भात आहे, जिने अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडवली आहे. मॉन्सूनने काही काळ विश्रांती घेतली होती, पण अचानक काही तासांपूर्वी महाराष्ट्रात अचानक 3 अशा भयानक घटना घडल्या. 3 असे निसर्गाचे मोठे संकेत आलेत की ज्यामुळे सर्व शेतकऱ्यांची कामे आता काही वेळातच बंद करण्यात येणार. या तारखेपासून महाराष्ट्रात सगळे नियम बदलत आहे, कारण की एक अतिशय भयानक संकट आले आणि ते थेट आकाशातून आलेलं आहे. सॅटेलाइटद्वारे 2000 किलोमीटर उंचीवरून एक महाराष्ट्राचा फोटो काढण्यात आलाय आणि या फोटोमध्ये ढगांची एक अशी अजब हालचाल दिसून आली, ज्याने अख्ख्या मंत्रिमंडळाची झोप उडाली. 2 दिवसापूर्वी जागतिक हवामान संघटनेनं एक रिपोर्ट दिल्लीला पाठवला होता. तेव्हा सुरुवातीला त्याच्यावर कोणी भरोसा ठेवला नाही, पण जेव्हा महाराष्ट्रात एकाच वेळी 3 ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या, ज्या देशाच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडल्या नव्हत्या, तेव्हा थेट मंत्रिमंडळाला जाग आली आणि त्यानंतर एक धोकादायक तारीख जाहीर करण्यात आली. गेल्या 48 तासात पहिली घटना सुरुवातीला महाबळेश्वर इथे घडली. 24 तासात तिथे जे घडलं, जे आजपर्यंत कधीच घडलं नव्हतं. या घटनेनंतर लगेच शाळा कॉलेजच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. एक तारीख जाहीर करण्यात आली. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात शाळा कॉलेजचे काय नियम असणार हे जाहीर करण्यात आलंच होतं की लगेच तेवढ्यात दुसरी घटना घडली आणि त्या घटनेनं जी लोक कामाला जातात, जी लोक शेती करतात, त्यांच्यासाठी एक मोठा धोक्याचा इशारा देण्यात आला. ती घटना घडली विदर्भ आणि मराठवाड्यात. पण खरी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा तिसरी घटना कोकण किनारपट्टीहून आली आणि या घटनेनंतर सगळं बंद करण्याची एक तारीख सांगण्यात आली. हवामानाचा अंदाज आतापर्यंत लोक गांभीर्याने घेत नव्हते, कारण की हवामान विभाग कोणत्या जिल्ह्याला रेड अलर्ट देतो, कधी कुठे येलो अलर्ट देतो, कुठे कमी पाऊस होईल, कुठे जास्त पाऊस होईल असं सांगत असतो. पण सगळेजण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. पण स्वतः मुख्यमंत्री जेव्हा अधिकृत माहिती देतात तेव्हा सगळ्यांना त्याची त्या ठिकाणी पटते. 5 इशारे असे देण्यात आले जे प्रत्येकाला आता पाळावेच लागतील. मग नेमकं काय काय बदलणार, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात काय काय सुरू राहणार, शेतकऱ्यांसाठी कोणते इशारे देण्यात आले, सॅटेलाइटच्या फोटोमध्ये काय दिसून आलं, तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला काय घडणार, चला जाणून घेऊया आजच्या या संपूर्ण सविस्तर आणि विशेष रिपोर्टमध्ये. महाराष्ट्रावर होणार हवामानाचा भीषण हल्ला. मान्सूननं विश्रांती घेतली होती. लोकांना वाटलं होतं की आता कशाचा पाऊस सुरू होतोय, पण अचानक 2-3 दिवसापूर्वी पाऊस सुरू झाला. आणखी असे काही जिल्हे आहेत की जिथे तुरळक पाऊस पडतोय, पण अचानक 3 अशा घटना घडल्यात ज्याने सगळ्यांना धडकी भरली, ज्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तातडीच्या सूचना जारी करण्यात आल्या. पहा, तुमच्या जिल्ह्यात काय काय सुरू राहणार आणि काय काय बंद राहणार, कोणत्या तारखेला काय बदल होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या 3 घटना लक्षपूर्वक ऐकावं लागतील. खरं तर पहिली घटना सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये घडली. महाबळेश्वरच्या घाटमाथ्यावर मागील 48 तासात निसर्गाचा असा भीषण कोप पाहायला मिळालाय, ज्याने हवामान विभागाचे सगळे जुने रेकॉर्ड मोडीत काढले. संपूर्ण पावसाळ्यात जेवढा पाऊस पडतो तेवढा पाऊस महाबळेश्वरमध्ये 24 तासात कोसळला असून ज्याची नोंद जर पाहिली तर ती 513 मिलीमीटर एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरला दिलेला हा पहिला फटका इतका भीषण होता की माहिती समजताच तातडीनं मंत्रालयात राज्यात मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झाली. त्या बैठकीत पहिला मोठा निर्णय घेण्यात आला. आता खरं तर निर्णय शेतकऱ्यांसाठी आहे. आता शेतकऱ्यांचं नेमकं काय होणार, लावलेली पिके वाचणार का की जळून जाणार, किंवा ज्यांची पेरणी अजून शिल्लक आहे तर त्यांच्या पेरणीविषयी काय सांगण्यात आले, तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे काय सुरू आणि काय बंद राहणार, काय तारखा जाहीर करण्यात आल्या, सगळी सविस्तर माहिती आपण घेतोय. आता पहा, मंत्रिमंडळाची बैठक सुरूच होती की तेवढ्यात दुसरी धक्कादायक बातमी थेट मराठवाडा आणि विदर्भाच्या पट्ट्यातून आली. आता काही लोक म्हणतील, मराठवाडा आणि विदर्भात कुठे आला एवढा पाऊस? पण लक्षात घ्या, पाऊस पडला नाही, पण तिथल्या आभाळातल्या ढगांची एक अशी विचित्र आणि उलट्या पद्धतीची हालचाल शास्त्रज्ञांनी सॅटेलाइटमध्ये पाहिली, ज्यामुळे अक्षरशः सगळ्यांना मोठा धक्का बसलाय. सामान्यतः पाऊस हा कोकण किनारपट्टीकडून पुढे सरकतो, मग हळूहळू तो पुणे, पालघर असं करत करत सातारा, सांगली, मग मराठवाड्यात, मग त्यानंतर विदर्भ वगैरे याकडे जात असतो. पण आता उलट परिस्थिती निर्माण झाली. विदर्भाकडून पाऊस आतमध्ये यायला लागलाय आणि या उलट्या फिरणाऱ्या ढगांमुळे विदर्भातील एका गावामध्ये अचानक एकाच वेळी 5 ठिकाणी विजा कोसळल्या. मोठ्या प्रमाणात जीवित वित्तहानी झाली. निसर्गाचा हा अकराळ विक्राळ प्रहार पाहून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं आपत्कालीन यंत्रणेला ऑनफील्ड उतरण्याचे आदेश दिले. विदर्भ आणि मराठवाड्यातील या विजांच्या तांडवानंतर तिसरी बातमी आली मुंबई आणि ठाणेतून, पालघरमधून, ज्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरू झाली. पहा पुढे काय झालं. तिसरी सगळ्यात भयानक बातमी आली मुंबईमधून,
नाशिकच्या भागातून या पट्ट्यामध्ये 60 ते 70 किलोमीटर वेगानं वादळी वारे घोंगायला सुरुवात होत आहेत आणि ज्यामुळे पावसाचं प्रमाण तुम्ही पाहिलं असेल, नाशिकमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि तीच पूर परिस्थिती आता पुढे वाढणार आहे. पहा, कारण एक फोटो आलाय, तो फोटो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या एका विचित्र प्रणालीचा आहे. एक चक्राकार वादळी परिस्थिती दोन्ही समुद्रात एकाच वेळी निर्माण झाली, ज्यामुळे दोन्ही समुद्रातून निघालेले प्रचंड बाष्प महाराष्ट्राच्या डोक्यावर एकत्र आले असून आकाशात वाफेचा एक महाभयंकर डोंगर तयार झालाय. आता हा डोंगर काही अंशी फुटला देखील आहे. शास्त्रज्ञांच्या मते हा डोंगर जर पूर्ण फुटला तर संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार उडेल, जो गेल्या 150 वर्षात इतिहासात कधीच कोणी पाहिलेला नसेल. या दुहेरी संकटांचा सामना करण्यासाठी भारताने आता अमेरिकेची मदत घेतली. अमेरिकेच्या सॅटेलाइटने फोटो काढून ती अंतिम तारीख नोंदवली आहे. ज्या दिवशी हा वाफेचा डोंगर फुटणार ती तारीख ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला. भारताने अमेरिकेच्या सॅटेलाइट डेटाची मदत घेतली. अंतराळातून 2000 किलोमीटर उंचीहून एक फोटो काढला. अमेरिकेने ती धोक्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केली. मग ती तारीख नेमकं काय आहे? कोणत्या तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सगळं बंद करण्याचा निर्णय होणार? कोणती ती अशी तारीख आहे की ज्या दिवशी सगळ्यात भयानक परिस्थिती निर्माण होणार? तर ती तारीख नसून ती एक प्रकारची तारखेची रेंज आहे. साधारणपणे 31 जुलैपासून जवळपास 4 ऑगस्ट पर्यंत ही तारखांची रेंज देण्यात आलेली आहे की या तारखांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये दररोज साधारणपणे 12 ते 13 जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं एक परिस्थिती बदलणार आहे. आता साधारणपणे तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तारखेला काय होणार हे आपण जाणून घेऊया. तर पहा, 31 जुलै रोजी 20 जिल्ह्यामध्ये पावसाचा एक मोठा स्फोट होणार, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा नाशिकमध्ये तीव्र पूर परिस्थिती, त्यानंतर जळगाव आणि उत्तर महाराष्ट्र खानदेशातील पहिल्या टप्प्यामध्ये आता वादळ येईल, त्यानंतर संभाजीनगर, त्यानंतर जालना, बीड, लातूरमध्ये ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी होईल आणि हा पाऊस इतका भयानक असेल की 5 मिनिटात पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरेल. अवघ्या 72 तासात सगळे व्यवहार ठप्प होतील आणि म्हणून हा काळा दिवस रिपीट होण्यापासून स्वतःला वाचवा. विज्ञानाकडे या संकटाचं उत्तर नसलं तरी प्रसंगावधान राखून आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यामुळे सरकारनं जवळपास 31 जुलैपासून 4 ऑगस्ट पर्यंत एक अति भयानक रेड अलर्टचा इशारा दिलाय. कारण की या काळामध्ये दोन्ही समुद्रातल्या चक्राकार परिस्थिती अशा पद्धतीनं येणार आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा जोर 3 पटीनं वाढणार. मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार आणि कोकण किनारपट्टीमध्ये तर साधारणपणे पावसाची तीव्रता गाठली जाणार. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी ही महत्त्वाच्या तारखा आता जाहीर करण्यात आलेल्या आहे. आता ही माहिती सांगत असताना एक मुद्दा इथे लक्षात घ्यायचा की ही जी माहिती सांगितलेली आहे तर हा एक हवामानाचा अंदाज आहे. आता अंदाज म्हणजे निसर्ग हा कुणाच्या हातात नसतो. निसर्ग कधी आपला खेळ बदलेल याचं कुणीच सांगू शकत नाही, पण तरी आपण सतर्क राहणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे जर आता तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, आतापर्यंत किती पाऊस झालाय, किती टक्के पाऊस झालाय, तुमच्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती काय, तुमची जिल्ह्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याची टक्केवारी नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.